नमस्कार, मी शीतल किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे मेथी फ्राय. त्यासाठी आपल्याला मेथी लागणार आहे. तर ही मेथी मी निवडून बारीक चिरून धुवून घेतलेली आहे. एक टोमॅटो पेस्ट करून घेतलेला आहे. चवीनुसार चटणी घ्यायची आहे. हळद, हे आपलं धनिया पावडर आहे, छोटा कूट आहे, आणि कांदा आहे, आणि अद्रक लसणाची पेस्ट आहे, आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, मी इथं कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला नुसते जिरे टाकायचे, मोहरी नाही टाकायची. हे छान असं तडतडलं की आपण हे बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया. कांदा असा ब्राऊन कलर यूज परतून घ्यायचा आहे आपल्याला. मेथी शरीरासाठी खूप पोषक असते. तर आपण मेथी कोण आपल्या घरी जर खात नसेल तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने मेथीचे प्रकार करून त्यांना खाऊ घालायचं. ते तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत जाईल, वेगवेगळे ह्याचे प्रकार करून देत जाईल. तुम्ही माझ्या चॅनल नक्की पहा. हे बघा, आपलं छान असा कांदा लाल झालेला आहे. तर मी इथं अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे यामध्ये. शक्यतो लहान मुलं पालेभाज्या खात नाहीत, म्हणून अशा पद्धतीत त्यांना वेगळं काहीतरी करून दिलं तर ते खातात. याला एवढंच करायचं की चटणी थोडीशी कमी टाकायचं, तितक्या प्रमाणामध्ये त्यांना करून द्यायचं. मेथीचे भरपूर प्रकारे मेथी केली जाते. हे बघा, आपला अद्रक लसूण पण छान असं लाल झालेलं आहे. आता टोमॅटो टाकून घेऊया. याला तेल सुटेपर्यंत परतायचं, म्हणजे आपल्या टोमॅटोचा वास सगळा निघून जाईल. मेथी शरीरासाठी थंड असते आणि त्यांना भूक पण लागते, त्यामुळे लहान मुलांना अवश्य दिली पाहिजे. तुम्हाला एक ट्रिक सांगते मी. कांदा टोमॅटो असं वाटून घेतलेलं असलं तर ते काय लवकर परतत नाही, त्यामुळे आपण त्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे ते कांदा टोमॅटो पटकन परततात आणि त्याचा वास पण लगेच जातो. 2 मिनिटं परतून घेते मी. झालेलं आहे. तर आपण आता हे हळद, चटणी आणि धनिया पावडर एकत्रच टाकून घेऊया. आणि मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे, यामध्ये टाकून घेऊया. हे बघा, आपली मेथी छान अशी तेलामध्ये परतली आहे. कसं कडानं छान असं तेल सुटलेलं आहे. तर याला मेथी थोडीशी शिजावी म्हणून मी थोडंसं यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. याला 2 मिनिटं परतू द्यायचं आहे असं. आणि आपलं शेंगदाण्याचा बारीक कूट आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊया. हे बघा, असं 2 मिनिटं ह्याला शिजू द्यायचं. आणि कडेनं असं तेल सुटलं की समजायचं की आपला मेथी फ्राय झालेला आहे. हे बघा, मेथीला कसं छान असं तेल सुटलेलं आहे. एकदम छान असा सुवास येत आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास मला लाईक करून कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा, कारण यामुळे आमचा उत्साह वाढतो आणि असंच नवनवीन बरेच काही पदार्थ बनवण्याची प्रेरणा मिळते. असेच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ज्याने नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील.